वसईच्या गाजगावात महानगरपालिकेने टाकलेल्या आरक्षणाच्या विरोधात जनक्षोभ उसळल्यानंतर वसई विरार महानगरपालिकेने माघार घेतली आहे। गाजगावातील कचराभूमीचे आरक्षण तसेच सांडपाणी प्रकल्पासाठी वाढीव जागेचे आरक्षण रद्द करत असल्याची घोषणा मंगळवारी संध्याकाळी उशिरा महानगरपालिकेने केली। तसेच आचोळे येथील 41 इमारतींच्या जागेवरील सांडपाणी आणि कचराभूमीचे आरक्षण देखील कायम ठेवणार असल्याचंही जाहीर केलं। हा निर्णय येताच आंदोलन सुरू असलेल्या नागरिकांनी एकच जल्लोष केला। वसई पश्चिमेच्या निसर्गरम्य गाजगावात वसई विरार महानगरपालिकेने कचराभूमी आणि वाढीव सांडपाणी प्रकल्पासाठी आरक्षण ठेवले होते। 29 जानेवारी रोजी याबाबतची प्रारूप अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली होती। मात्र सर्वसामान्य नागरिकांना याची कुठलीच माहिती नव्हती। जेव्हा ही माहिती लोकांना पोहोचली तेव्हा संतापाची लाट उसळली होती। विविध पक्ष आणि संघटनांनी आंदोलने केली होती। वसईचे माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांनी या निर्णयाला जोरदार विरोध केला होता। मुख्यमंत्री देखील संतापले होते आणि त्यांनी तत्काळ महापालिकेला फेरबदलाचे निर्देश दिले होते। अखेर मंगळवारी संध्याकाळी पालिका आयुक्त अनिल कुमार पवार यांनी प्रसिद्ध पत्रक काढून गाजगावातील कचराभूमीचे आरक्षण तसेच सांडपाणी प्रकल्पाचे वाढीव जागेवरील आरक्षण रद्द करत असल्याचे जाहीर केले। भविष्यात 2041 सालापर्यंत शहराची लोकसंख्या 50 लाखांच्या पुढे जाणार आहे। त्यामुळे गाजगावात सांडपाणी आणि कचराभूमीचे आरक्षण टाकले होते। मात्र लोकभावनामुळे ही आरक्षणे रद्द करत असल्याचं आयुक्त अनिल कुमार पवार यांनी सांगितले। नालासोपारा पूर्वेच्या अग्रवाल नगरी येथील सांडपाणी आणि कचराभूमीच्या आरक्षित जागेवर असलेल्या 41 इमारती महापालिकेने जमीनदोस्त केल्या होत्या। जागा मोकळी झाल्यानंतर त्या ठिकाणी सांडपाणी आणि कचराभूमी उभारणे आवश्यक होते। मात्र पालिकेने तेथील आरक्षणे हटवण्याचा प्रस्ताव सादर केला होता। एकीकडे गाजगावात आरक्षण टाकणे आणि 41 इमारतींच्या जागेवरील आरक्षणे हटवणे यामुळे संतापाची लाट उसळली होती। जनक्षोभानंतर पालिकेने या 41 इमारतींच्या जागेवरील देखील आरक्षणे कायम ठेवत असल्याचे जाहीर केलं। जेव्हा या आरक्षणाची माहिती मिळाली तेव्हा फक्त 3 दिवस हातात होते। त्यानंतर विविध पक्ष आणि संघटनांनी बैठका घेऊन हरकती नोंदविण्याचे आवाहन केले होते। गाजगाव आणि पश्चिम पट्ट्यातील नागरिकांनी ऑनलाईन तसेच प्रत्यक्ष अर्ज देऊन आपल्या हरकती नोंदवल्या। सोमवार अखेरपर्यंत 2500 हरकती प्राप्त झाल्या होत्या। या आरक्षणाच्या विरोधात मंगळवारी संध्याकाळी गाजगावात नागरिकांची सभा सुरू होती। पालिकेचा निर्णय येताच नागरिकांनी एकच जल्लोष केला।